चल लवकर बस वाजवायला जा. बाकीचे कुठे? बस स्टॉप चोरी केलेत ते ऐकले होते, मैदान चोरी केलं ऐकलं होतं, पण आता फुटपाथ चोरी जात आहे. नौपाडा भागामध्ये अनेक ठिकाणी ते मनीष कॅफे यांनी पुढं फुटपाथ कव्हर केलंय. ते बिंद्या दुकानचे गावचे इकडनं फुटपाथ कव्हर केलंय. तसे मार्केटमध्ये नागरिकांना चालायला रस्ता नाहीये. आणि मध्यंतरी जे सहाय्यक आयुक्तावर जे काही फेरीवाल्यांनी काय त्यांची उद्धत झाली होती का कोणी म्हणजे काही नागरिकांनी अधिकार मारलं होतं, पण तेव्हा त्यांनी ह्या ज्या फेरीवाल्या सर्व सुकडा साफ केला होता. आता कुठे गेलाय? हे जे तो संदीप रानावडे जो आहे हा जो सर्व फेरीवाल्यांचा प्रत्येकी 3,000 रुपये हप्ता घेतोय आणि रोज चालू आहे. नागरिकांना चालायला रस्ता मिळत नाहीये. यासाठी आज आम्ही तो संपूर्ण मार्केटमध्ये ढोलबाजा आंदोलन केलेलं आहे, जेणेकरून यांना जे अधिकाऱ्यांना जाग यावी. आणि ठाण्यामध्ये हे जे हल्ली ओसी घेऊन बांधकाम करतायत, म्हणजे एखादी बिल्डिंग लिगल असल्यामुळे ओसी घ्यायची, त्यानंतर अनाधी बांधकाम करायचं आहे. रनावडे हा आकाश हे आका जे आहेत हे आका हे ठाणे महाराज सर्वीकडनं हे जे हे सर्व यांचे गोळा करतायत आणि यांचा रोज चालू आहे. मला त्या आकाने विनंती करायची आहे की ठाणेकरांना आता त्रास बस झाला, तुम्ही हप्तेखोरी बंद करा. ठाणेकरांना जे फुटपाथ मोकळे करून द्या. तसे हे अनाधी बांधकाम जे ठाणे शहरात चालू आहे, कळवा, मुंब्रा, दिवा अशा भरपूर ठिकाणी हे सर्व बंद झाले पाहिजे. यासाठी मला आकाला विनंती करायची आहे की आकांनो आता बांधकाम बंद झालं, हे फुटपाथ अडवणे बंद झालं. नागरिकांना ठाणेकरांना तुम्ही रिलीफ द्या आणि यांना मोकळा श्वास घ्यायचा वाट करून द्या. सहाय्यक आयुक्त सोपान बाईक यांनी स्वतः या सर्व फेरीवाल्यांवर कारवाई केलेली. मुंब्राच्या सहाय्यक आयुक्ताला मारहाण झाल्यानंतर मात्र आता जे फेरीवाले ज्यांच्यावर कारवाई केली ते फेरीवाले आता जसे तसे बसले. सोपान बाईक आणि हे जे आहेत हे सर्व हप्तेखोरच आहेत ना ऑलरेडी, कारण यांच्या आशीर्वाद सर्व चालू आहे. सोपान बाईक जे आहे प्रभाग समितीच्या खाली मी त्यांना बांधकाम करून सांगतोय, साहेब मला हे बघा अनाथ बांधकाम चालू आहे, हे फुटपाथ कव्हर करताय, नागरिकांना चालायला मिळणार नाहीये. तरी अधिकारी काय म्हणतोय, नाही बांधकाम चाललं. साहेब माझे फोटो आहेत तरी नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की यांना आपण किती कंप्लेंट करा आणि किती काय करा, हे कुठल्या प्रकार कारवाई करत नाहीये. आमच्याकडे त्या संदर्भात पुरावा पण आहेत. आम्ही जे बोलतो आहे ते सर्व पुरावा सकट बोलतो. या प्लॅन मध्ये नमूद आहे 50 स्क्वेअर फूट जागा जी आहे आणि त्यांनी समोरच्यानी आता ती 70, 80, 90 स्क्वेअर फूट झालेले आहे. साधारण त्या भागामध्ये 1.5 ते 2 लाख रुपये स्क्वेअर फूट चालू आहे. म्हणजे हे जे व्यापारी मिळून ते दुकान आतमध्ये घेणार, अधिकारी पैसे खाणार, नागरिक मात्र त्यांना रस्ता मिळणार, तो एकामेका धक्का मारून जाणार. आणि हे कितपत चालू आहे हे ठाणेकरांना जनजागृतीसाठी आज आम्ही हे जे ढोलबाजा आंदोलन चालू केलं आहे की डोळे उघडलेल्या प्रशासनाच्या पुढचं पाऊल काय? याच्यापुढे डोळे उघडणं एकच मार्ग आहे, तो म्हणजे संविधान दिलेला आहे, तो म्हणजे उपोषण. उपोषणशिवाय पर्याय नाही. उपोषण आता हे जे अधिकारी आहेत, लाचखोर अधिकारी आहेत, तोच पण यांच्यावर कारवाई करत नाहीये, तोचपर्यंत आम्ही काही आंदोलन थांबवणार नाहीये. पण म्हणजे लोकशाहीचा शेवटचा हत्यार म्हणजे उपोषण, आणि यांनी समजा कारवाई नाही केली तर याच्या पुढच्या काळात हा संगम डोंगरे उपोषण बसवर राहणार नाही.